आज मी तुम्हाला कांद्याचा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे। मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच चटण्या दाखवलेल्या आहेत, ठेचा दाखवलेला आहे, पण आज मी कांद्याचा ठेचा कसा करायचा ते सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे थोडंसं तेल, मिरच्या, चिंच, कांदा, लसूण, जिरे आणि मीठ। तर सर्वप्रथम आपण जे आहे ते मिरच्या जे आहेत ते भाजून घेऊयात आणि त्यातच आपण लसूण पण टाकून घेऊयात। आपण ह्यामध्ये चिंचेच्या ऐवजी तुम्ही लिंबू, कैरी सुद्धा वापरले तरी चालतं, पण माझ्याकडे आज चिंच आहे म्हणून मी चिंच टाकत आहे। तर आता मिरची आणि लसूण दोन्ही मिळून आपण भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकून, आणि कांदा मात्र कच्चाच ठेवायचा आहे, कांदा परतून घ्यायचा नाही आपल्याला। अशा प्रकारे लसूण, जिरे आणि मिरच्या हे भाजून घेत आहोत। हे मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या की आपण मिक्सरमध्ये त्याला कांदा टाकून आपण वाटून घेऊयात। मी ह्याच्यामध्ये कांदा, मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घातलेलं आहे। कोणाला जर यामध्ये जर शेंगदाणे आवडत असेल तर शेंगदाणे पण टाकू शकतात, आणि त्याचप्रमाणे मी आंबट होण्यासाठी चिंच पण टाकलेली आहे। तर आता हे जे आहे ते आपण सर्व ॲक्च्युली हे खलबत्त्यामध्ये वाटायचं असतं म्हणजे टेस्ट छान लागते, पण मी मिक्सरमध्ये वाटत आहे। पण आपण जास्त बारीक वाटायचं नाही, ही जी चटणी आहे थोडी मोठी मोठीच वाटायची, त्याच्यामुळे टेस्ट ही छान लागते। प्रकारे मी ठेचा हा वाटून झालेला आहे। तुम्हाला जर यावर कढीपत्ता, कोथिंबीर टाकून, तेल टाकून, मोहरी, जिरे टाकून जर फोडणी टाकायचं असेल तरी पण टाकू शकतात, पण हा जो ठेचा आहे तो कच्चाच छान लागतो, त्यामुळे मी ह्याला न फोडणी टाकताच ठेचा तयार केलेला आहे तो भाकरीसोबत तर खूप छान लागतो, त्यामुळे हा ठेचा तुम्ही अवश्य करून पहा। मी ह्याला असं तेल टाकून फोडणी पण टाकू शकतात। तर मी हा ठेचा जो आहे तो कच्चाच ठेवलेला आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।